राज्यामध्ये महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। निवडणुकांच्या प्रचारासोबतच मुलाखती देखील पाहायला मिळणार आहेत। यामध्ये 8 जानेवारी ही लक्षवेधी ठरणार आहे, कारण 8 जानेवारीला ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत होणार आहे। आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत संजय राऊत आणि महेश मांजरेकर घेणार आहेत। आज होणारी ही मुलाखत 8 जानेवारीला सामना आणि वृत्तवाहिन्यांवर प्रसारित केली जाईल। तर दुसरीकडे 8 जानेवारीलाच नागपुरातील हॉटेल सेंटर पॉइंट इथं फडणवीसांची ही मुलाखत घेतली जाणार आहे। नागपूरसह 3 शहरांमध्ये फडणवीसांची महामुलाखत होणार आहे। नागपुरात तर्री पोहा विथ देवाभाऊ या नागपुरी संकल्पनेसह फडणवीसांची मुलाखत होणार आहे। एक वैदर्भीय कलाकार फडणवीसांची मुलाखत घेणार आहे। मुलाखतीनंतर फडणवीस जनतेसह तर्री पोह्याचा आस्वाद घेणार आहेत। यावेळी फडणवीस जनतेच्या काही प्रश्नांची उत्तरं देतील। त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत ठाकरे बंधू आणि फडणवीसांमध्ये या महामुलाखतीच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगण्याची शक्यता आहे। चुनाव प्रचारचा एक भाग म्हणूनच माननीय देवेंद्रजींचे 2 दिवस नागपुरात आहे, 6 तारखेला आणि 8 तारखेला। आज 3 सभा आहे। 8 तारखेला एक प्रकट मुलाखत आहे, त्यानंतर 2 सभा सुद्धा आहे। मुलाखत देवाभाऊची घेण्यात येईल। त्या कार्यक्रमाचं नाव तर्री पोहा विथ देवाभाऊ हा ठेवलेला आहे। या सर्व मुलाखत झाल्यानंतर एक रॅपिड क्वेश्चनचा एक सेशन राहील। त्याच्यात उपस्थित जन सुद्धा त्यांना प्रश्न विचारू शकतील आणि त्यानंतर देवाभाऊ सगळ्यांसोबत नागपूरचा फेमस तर्री पोहाचा आस्वाद घेतील। त्यांच्या मुलाखती होणार आहेत। देवेंद्रजींच्या मुलाखती किंवा देवेंद्रजी प्रत्यक्षात काय काम करतात, डेव्हलपमेंटबद्दलच महाराष्ट्राला ट्रिलियन इकॉनॉमीपर्यंत कसं घेऊन जाता येईल या संदर्भात त्यांचा नेहमीच आग्रह असतो आणि त्या दिशेने ते काम करतात। मला असं वाटतं की त्यांच्या मुलाखतींमध्ये ते या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा पद्धतीने पुढे जाणार आहेत या संदर्भामध्ये ते त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगतील।